आज मी करणार आहे खजूर चिंचेची उपासाची चटणी। त्यासाठी मी इथे चिंच घेतली आहे, खजूर घेतला आहे, लाल तिखट घेतलं आहे, सुंठ पूड घेतली आहे, जिरे पूड आणि मीठ घेतलेलं आहे। आता चिंचेस थोडं पाणी घालून मी कुकरला ठेवलेलं आहे आणि खजुरातही थोडं पाणी घालून घेतलेलं आहे आणि आता मी कुकरच्या 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे। कुकरची शिट्ट्या झालेल्या आहेत, गार झाले कुकर। आता मी चिंच आणि खजूर दोन्ही काढून घेणार आहे। काढल्यानंतर आपण हे जे चिंच आणि खजूर आहे तो मिक्सरच्या भांड्याला लावणार आहोत। आता मी इथे खजूर घातलेला आहे, चिंच घालणार आहे। खजुराच्या बिया मी आधीच काढून घेतलेल्या आहे। आता मी सुंठ पूड घातली आहे, जिरे पूड घातलेली आहे आणि लाल तिखट आणि मीठ घातलेलं आहे आणि आता हे मिक्सरला व्यवस्थित मी वाटून घेणार आहे आणि थोडं पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं आहे। अगदी व्यवस्थित बारीक वाटायचं आहे आणि आता मी हे एका मोठ्या गाळण्याने गाळून घेणार आहे, म्हणजे चिंच किंवा खजुरातला काही जो कडक भाग असेल किंवा चिंचेचं रेषा असतील त्या सगळं निघून जाईल आणि आपल्याला एक स्मूथ अशी चटणी मिळेल। आता मी ही चटणी जी आहे गाळलेली ती परत गॅसवर गरम करून घेणार आहे आणि चवीप्रमाणे लागत असेल तर थोडा गूळ पण घालणार आहे। गूळ घातल्याने एक वेगळी चव येते आणि चटणी अजून छान लागते। अशा प्रकारे आपली उपवासाची चटणी तयार आहे। तुम्हाला जर आमच्या या रेसिपीज आवडत असतील तर नंदितास किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही चटणी तुम्ही उपवासाच्या कुठल्याही पदार्थाबरोबर खाऊ शकता।